अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव प्रभाग क्रमांक 16 मध्ये एका नव्या राजकीय समीकरणाचा उदय झालाय। केडगावचा स्वाभिमान आणि प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी 4 तरुण उमेदवारांनी एकत्र येत अपक्ष पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। केडगावच्या विकासाचा नवा आराखडा घेऊन अ गट विमलदादू कांबळे, ब गट सविता अशोक कराळे, क गट सागर अंजाबापू सातपुते, ड गट भूषण अशोक गुंड हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। दिनांक 2 जानेवारीला ग्रामदैवत रेणुका माता आणि भैरवनाथ यांचे दर्शन घेऊन या पॅनलच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ करण्यात आला। आमच्या नेत्यांनी केडगावकरांना कोथरूडसारखा विकास करण्याचे जे स्वप्न दाखवले होते ते आजही अधुरेच आहे। केडगावातील महिलांच्या डोक्यांवरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्यासाठी आणि केडगावकरांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी ही लढाई आम्ही हाती घेतली आहे असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे। प्रचाराची सुरुवात करताना उमेदवारांनी प्रथम केडगाव वेस येथील भैरवनाथाचे दर्शन घेतले। त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। ग्रामदैवत रेणुका मातेच्या चरणी साकडे घालून केडगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी शक्ती द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली। प्रभागातील रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत समस्या आजही कायम असल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय। हा अपक्ष अर्ज केवळ निवडणुकीपुरता नसून केडगावच्या अस्तित्वाचा लढा आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, विठ्ठल कराळे, पोपट कराळे, अंजाबापू सातपुते, गोविंद कोतकर, सुनील उमाप, पोपट साठे, सुभाष कारले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज केडगाव विशीमध्ये केडगावचं दैवत असणाऱ्या कुलदैवत असणाऱ्या काळ भैरवनाथ मंदिरांच्या साक्षीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज या ठिकाणी केडगावमध्ये महानगरपालिका 2026च्या निवडणुकीचा नारळ, प्रचाराचा नारळ या केडगावातील स्वाभिमानी केडगावच्या जनतेने आज या ठिकाणी थोर ज्येष्ठ तरुण महिला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नारळ या ठिकाणी फुटलेला आहे। खऱ्या अर्थाने ही निवडणूक लागल्यानंतर या महानगरपालिकेच्या नगर शहराच्या हद्दीमध्ये केडगाव एक असं गाव आहे की या गावामध्ये शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला मानणारा वर्ग आहे आणि या महापुरुषांच्या विचारावर चालणारा केडगाव येथील मतदार हा सुज्ञ मतदार आहे। आणि म्हणून उद्याची जी निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी या केडगाव मधला तमाम स्वाभिमानी केडगाव नागरिक या ठिकाणी जागा झालेला आहे। आणि म्हणून या स्वाभिमानी केडगावकरांच्या माध्यमातून हे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी उभा केलेले आहेत। हे जे उमेदवार उभा केलेले आहेत, माझे तमाम मतदाराला आणि सर्व समाजाला या ठिकाणी सांगायचंय, हे जे उमेदवार उभा केलेले आहेत हे अतिशय गोरगरीब जनतेमधले आणि केडगावचे भूमिपुत्र असल्या कारणाने आणि केडगावच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने हे उमेदवार उभा केलेले आहेत। आणि म्हणून माझी या ठिकाणी नम्रपणाची विनंती आहे की आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। खऱ्या अर्थाने प्रभाग 16 मधून या ठिकाणी विमलताई कांबळे यांचा प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी फुटलेला आहे। त्याचबरोबर कराळे सविताताई यांचा सुद्धा प्रचाराचा नारळ प्रभाग 16 ब मधून या ठिकाणी फुटलेला आहे। त्याचबरोबर सातपुते सागर प्रभाग क्रमांक 16 क मधून आणि गुंड भूषण प्रभाग क्रमांक ड मधून 16 मधून ड मधून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। आणि यांना आशीर्वाद देण्यासाठी आज या केडगाव मध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। या केडगाव मधला तमाम माता भगिनी या 4 उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आज हजर राहिलेले आहेत। आणि सर्व माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, स्वाभिमानी केडगावकर असतील, आता यांनी एक ठाम निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की आमचे हे 4 उमेदवार जे आहेत हे आमच्या केडगावकरांच्या स्वाभिमानी केडगावकरांचे उमेदवार म्हणून आहेत आणि यांच्या अंगावर गुलाल येत्या 16 तारखेला पडला पाहिजे अशी तमाम केडगावकरांची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि मला गर्व आहे या केडगावकरांचा, मला गर्व आहे माझा की या केडगाव मध्ये मी राहतो।
एक अतिशय स्वाभिमानाने आणि उंच मानाने ताट खऱ्या अर्थाने जगण्याचं काम या केडगावच्या जनतेने या ठिकाणी सर्वांना दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक चांगलं वातावरण निवडणुकीच्या माध्यमातून राहणार आहे. आता निवडणुका कशी होईल काय होईल हे मला सांगायचं नाही, परंतु 16 तारखेला जो काही निकाल लागणार आहे, 16 तारखेला प्रभाग क्रमांक 16चा जो काही निकाल लागणार आहे तो स्वाभिमानी केडगावकरांच्या उमेदवाराच्या अंगावर 100% गुलाल पडणार आहे अशी शपथ आज या केडगावच्या तमाम जनतेने या ठिकाणी घेतलेली आहे. एवढंच मी आपल्या या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. आजपासून प्रचार या ठिकाणी सुरू झालेला आहे. सकाळ संध्याकाळ पूर्ण या केडगावची जनता प्रचारामध्ये सहभागी होणार आहे आणि अतिशय केडगावमध्ये एक आनंदाचं वातावरण, ना भूतो ना भविष्यतो अशी निवडणूक या केडगावमध्ये ही 2026 ची पडणार आहे आणि सर्वांनी या ठिकाणी या चारही उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं एवढीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवाजी. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी आम्ही चारही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ केडगावमधील सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनींच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही भैरवनाथाच्या चरणी अर्पण केला आणि केडगावकरांचं जे काही कुतरूड करायचं जे स्वप्न आहे ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण केडगावच्या लोकांचा प्रतिसाद का तुम्ही चारही उमेदवार आम्हाला या ठिकाणी पाहिजे त्या लोकांच्या आग्रहास्था खातर आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सविता अशोक कराळे, प्रभाग क्रमांक 16 या प्रभागामधून अपक्ष उमेदवारी करत आहे. तसेच आमचे नेते यांनी आज केडगावसाठी खूप स्वप्ने पाहिले होते. तसे आम्ही केडगावच्या विकासासाठी, तसे आमच्या महिलांच्या आरोग्यासाठी, तसेच कचरा यासाठी आम्ही सर्व उमेदवार केडगावमधून उमेदवारी करत आहोत. तसेच आम्हाला केडगावकरांनी प्रचारामध्ये जे आम्हाला साथ दिलेली आहे, तसेच आम्हाला इथं पण मतदानामधून आमच्या केडगावकरांनी आम्हाला मतधिक्य देऊन साथ द्यावी. तसेच आई जगदंबेचरणी मी प्रार्थना करते आणि थांबते. आज केडगावमध्ये केडगावच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत केडगावचं दैवत भैरवनाथाच्या चरणी नारळ चढवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज या ठिकाणी आई जगदंबेच्या दर्शनासाठी चारही उमेदवार या ठिकाणी आज आलेले आहेत. आज केडगावमध्ये स्वाभिमानी केडगावकर हा खऱ्या अर्थाने एकजुटलेला दिसला. प्रभाग क्रमांक 16 अ मधून विमल दादू कांबळे, ब मधून सविताताई अशोक कराळे, प्रभाग क्रमांक क मधून भूषण सागर अंजबापू सातपुते आणि प्रभाग 16 ड मधून भूषण अशोक गुंड या चारही उमेदवारांनी केडगावमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवले आणि त्यांनी आज या ठिकाणी केडगावच्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक केडगावचा विकास कुठेतरी रखडलेला आहे. तो एकत्र विकास जोमाने करण्यासाठी केडगावचे सर्व चारी अपक्ष उमेदवार एकत्र येऊन स्वाभिमानी केडगावकर काय असतो हा विरोधकांना दाखवून देण्यासाठी अख्खं केडगाव आज एकत्र झालेलं आहे. आणि मी या चारही उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि केडगावकर या स्वाभिमानी लढाईमध्ये या चारही उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील असा विश्वास करतो. आणि मी आज आई जगदंबेला एवढंच साकडं करतो की या चारही उमेदवाराला भरघोस मतांनी विजय करून यश संपादन करू. जय भीम, जय भारत. नमस्कार, मी सागर अंजबापू सातपुते. आज आम्ही प्रभाग क्रमांक 16 मध्ये आमचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून आम्ही आज या ठिकाणी ठेवलेला आहे. हा अर्ज आम्ही आमच्या केडगावकरांच्या स्वाभिमानासाठी आणि त्यांच्या ज्या समस्या राहिल्यात त्या सोडवण्यासाठी हा अर्ज आम्ही इथं ठेवलेला आहे. केडगावकरांना जे स्वप्न आमच्या नेत्यांनी दाखवलं होतं की केडगावचं कोथरूड करायचं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आज ठामपणे इथं उभा राहिलेलो आहे. आम्ही हे स्वप्न पूर्ण करणार आहे. आज वेशीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण पुष्पहार अर्पण करून आई जगदंबे चरणी नतमस्तक होऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की केडगावकरांचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा आणि केडगावकरांसाठी ही लढाई करायची, असा आम्ही ठामपणे निर्णय घेतलेला आहे. आई जगदंबे चरणी ही प्रार्थना केलेली का जी केडगावकरांचा हंडा जो डोक्यावरून उतरला होता पाणी योजना आल्यावर, तो हंडा आता परत डोक्यावर आलेला आहे आई बहिणींच्या, तो उतरवण्याची शक्ती आई जगदंबे आम्हाला दे, असं आम्ही प्रार्थना केलेली. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.